ओहो! या ठिकाणी आखूड टप्प्याचा चेंडू समोर खेळलाय. जातोय या ठिकाणी सीमारेषा पार. षटकार. डीजे. खेळलाय. चांगला फटका या ठिकाणी ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. एक धाव मात्र या ठिकाणी मिळेल. एका धावेनंतर धावफलक पुढे सरकताना दिसेल. 14 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाज या ठिकाणी नॉन स्ट्राईकला रोहित तर स्ट्राईकला असेल या ठिकाणी. प्रणय. डावखुरा फलंदाज हर्ष. फुलटॉस उडवलाय. जातोय सीमा पार. षटकार. डीजे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. पहिलं षटक समाप्त होतंय. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या या ठिकाणी पोहोचली. या टीमीचो एक बरोतलो बरो ओनर आहा मागता तेकडे स्टेजीर येवचो आणि बसका घेवची. दुसरं षटक. पहिला चेंडू उडवलाय. सरळ जातोय डीप मध्ये. चांगला झेल या ठिकाणी टिपला जातोय. फलंदाज बाद. डीजे. पाहायला मिळतोय. डोक्यावरून जातोय षटकार. डीजे. या ठिकाणी 32. पुढचा चेंडू बॅटची कडा. चेंडू हवेमध्ये खाली येतोय या ठिकाणी एसटी रक्षक, परंतु चेंडू मात्र टप्पा खातोय नो मॅन्स लँड मध्ये. एक धाव मात्र नक्कीच मिळेल. 33 धावा धावफलकावर पाहायला मिळतील या ठिकाणी आर्यन पॅन्थरच्या. प्रणय स्ट्राईकला असेल. डावखुरा फलंदाज त्यांच्या बॅटमधून दोन जबरदस्त षटकार अजूनपर्यंत आपण पाहिलेत. सुशांत पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. चेंडू या ठिकाणी आदळला जातो बॅटवर. नॉन स्ट्राईकवर उभा असलेल्या फलंदाजाच्या बॅटवर चेंडू आदळतो. एक धाव मात्र या ठिकाणी मिळते. धावसंख्या या ठिकाणी पोहोचली 34 धावा. 34 लॉस.
यावेळी दिशाहीन चेंडू म्हणावा लागेल. लेग स्टंपच्या बाहेर, खूपच बाहेर जाणारा पंच या ठिकाणी स्वैर घोषित करतात. एक अवांतर धाव या ठिकाणी मिळते. धावसंख्या या ठिकाणी पोहोचली जाते 35 धावा, एक गडी बाद. पुन्हा एकदा चांगला चेंडू यावेळी पडल्यानंतर गुटल्यांवर पडल्यानंतर काहीसा टप्पा खाल्ल्यानंतर उसळी घेतोय. बीट मात्र या ठिकाणी होतोय. निर्धाव चेंडू या ठिकाणी टाकला जातोय गोलंदाजांकडून. मोठा फटका बॅट मधून येतोय, सरळ जातोय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. साहिल गोलंदाजी हाताळताना आपल्याला दिसेल. स्ट्राईकला असेल या ठिकाणी प्रणय. साहिल या ठिकाणी चांगला चेंडू टाकला. बॅटची कडा घेतली. चेंडू काही काळ हवेमध्ये होता. सुरक्षित या ठिकाणी फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव मिळेल. एका धावेनंतर धावफलकामध्ये थोडस बदल होताना आपल्याला दिसेल. धावसंख्या या ठिकाणी पोहोचली 42. 42 धावा. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू अवांतर धाव या ठिकाणी मिळते. स्वैर घोषित केला जातोय. एक धाव. धावसंख्या पोहोचली या ठिकाणी 43. बॅटची कडा आणि या ठिकाणी चेंडूवर झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. डीजे. बॅटर रेवन. साहिल गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना. पुन्हा एकदा मोठा फटका. 2 क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षका मधून जातोय चेंडू. सीमारेषा पार. षटकार. रेवन च्या बॅट मधून निघतोय 4 षटकार. डावा प्रथम फलंदाजी करीत आर्यन पॅन्थर. चांगला चेंडू अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला. षटक क्रमांक समाप्त होतोय. तिसरं षटक समाप्त झाल्यानंतर संघाची धावसंख्या 59. 2 गडी बाद.
इझी. फुलटॉस बॅटची कडा, पण चेंडू जाणार सीमारेषा पार. षटकार. 73 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. बॅक टू बॅक दोन जबरदस्त या ठिकाणी षटकार ठोकले. नो बॉल. पुन्हा एकदा या ठिकाणी पॅटवर आदळला चेंडू, पायाला लागलाय. लेग बायचा इशारा नक्कीच येईल. लेग बायची धाव या ठिकाणी मिळताना दिसेल. धावसंख्या पोहोचली या ठिकाणी 74 धावा. या तीन चांगली गोलंदाजी करावी लागेल. चेंडू या ठिकाणी चांगले टाकावे लागतील. स्ट्राईकला असेल या ठिकाणी रेव 1. समोर मोठा फटका खेळलाय. बॅट मधून येतोय दमदार षटकार. इझी. धावसंख्या या ठिकाणी पोहोचली 80 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर असताना महागड षटक या ठिकाणी टाकतो यतीन. रेवन पुन्हा एकदा बॅट सरळ बॅटने चेंडू खेळला जातो. या ठिकाणी थोडस नाराज आपल्यावर दिसतोय. मोठा फटका खेळण्याची संधी होती. स्लॉट मध्ये चेंडू होता. बॅटवर नीट आला नाही, परंतु एक धाव मात्र या ठिकाणी नक्कीच मिळाली. धावसंख्या या ठिकाणी पोहोचली 81. 81 धावा. 2 गडी बाद. 81. प्रथम फलंदाजी करीत या ठिकाणी आर्यन पॅन्थर वास्कोचा हा संघ दमदार खेळी करताना दिसतोय मैदानावर. एक मोठी स्पर्धा या ठिकाणी आयोजित आपल्याला पाहायला मिळते. चेंडू जातो या ठिकाणी सीमारेषा पार. चौकार येतोय बॅट मधून. धावसंख्या पोहोचली 85. 85 धावा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली होती. सलामीवीर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणय चांगली बॅटिंग. यतीनचा हा चेंडू कमबॅक केला जातोय. डॉट चेंडू या ठिकाणी या ओव्हर
कॅप्टन आणि भूमिका क्रिकेटर हेजो ओनर हांगासर माचीर येयल्लो आसा बाब प्रितेश गांवकर मागता तेजे हार्ट वेलकम. धन्यवाद पुन्हा एकदा प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. मॅच मध्ये आपण जाऊया. 24 चेंडू जिंकण्यासाठी 86 धावांची आवश्यकता. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. लोकल खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. स्ट्राईक वर असेल अनुप खांडेपारकर, नॉन स्ट्राईकवर असेल रुपेश फोंडेकर, एक डाखुरा फलंदाज तर दुसरा उजव्या हाताचा फलंदाज. मोठा फटका ऑन साइडला जातोय. या ठिकाणी डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय बॅट मधून. बिग बिग हिट. धावांचा पाठलाग करताना आक्रमक सुरुवात. पहिला चेंडू मोठा फटका, त्याच्यानंतर गिल्ली. पुन्हा यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. एक तेरी तो दुसरी मेरी. या पद्धतीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. एक षटकार ठोकलाय, एक चांगला बॉल टाकलाय, त्याच्यानंतर पुन्हा एकदा गेली. अनुप कांडेकर या ठिकाणी लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. पंच मात्र या ठिकाणी वाईट डिक्लेअर करताना आपल्याला दिसतील. एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेनंतर धावफलक पुढे सरकताना आपल्याला दिसेल. 7 धावा धावफलकावर. 86 धावांचा पाठलाग करण्यासाठी जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरले. डावखुरा फलंदाज या ठिकाणी स्ट्राईक हँडला, तर उजव्या हाताचा फलंदाज नॉन स्ट्रायकरला. अनुप पॅटवर आदळला चेंडू. चोरटी धाव पूर्ण केली. या ठिकाणी धोका निर्माण झाला होता, परंतु रनिंग बिटवीन द विकेट चांगली म्हणावी लागेल. एक धाव मिळेल. 8 धावा बिनबाद. सुरुवात चांगली. गोलंदाजीच्या बाबतीत विचार केला तर अजूनपर्यंत टाकलेत या ठिकाणी 3 चेंडू 8 धावा. 86 धावांचा पाठलाग करताना आता मात्र स्ट्राईक एंडला असेल रुपेश फोडणेकर. मोठमोठे फटके खेळण्यात माहीर हा खेळाडू, ताकदवान खेळाडू. समोर असेल तर युवा गोलंदाज या ठिकाणी गिली गोलंदाजी करताना दिसेल. आर्यन पॅन्थरचा गोलंदाज, तर भूमिका वॉरियरचा या ठिकाणी फलंदाज. हो हो, मोठा फटका जातोय या ठिकाणी. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. डी चेंडू समोर खेळलाय पुन्हा एकदा. एक हात सुटला, पण या ठिकाणी ताकद पहा या फलंदाजाची. समोर खेळलाय, जातोय स्टँड मध्ये, पुन्हा येतोय षटकार.
ते रुपेश फोडणेकर एक चांगली बॅटिंग करताना दिसतोय. बॅक टू बॅक या ठिकाणी 2 षटकार ठोकले जातात. गोलंदाजीवर हल्ला चढवला जातोय. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू. पंच या ठिकाणी 2 हात समांतर रेषेत इशारा देतात. आपल्याला इथे वाईड डिक्लेअर केला जातो. एक अवांतर धाव मिळते आणि धावसंख्या या ठिकाणी पोहोचली जाते 21. 21 धावा. हो, पुन्हा एकदा समोर खेळलाय. पुन्हा एकदा 30 दिशा आणि 30 दशा मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खराब षटक, खराब बॉलिंग त्याचा फायदा मात्र मिळतो या ठिकाणी रुपेशला. ढिजे. ढिजे. शांतादुर्गा. शांतादुर्गा कॅप्टन कम फॉर टॉस प्लीज. शांतादुर्गा प्युरेम कॅप्टन या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. लगेच आपल्या या ठिकाणी टॉस उडवला जाईल. नेक्स्ट मॅच आपला असेल या ठिकाणी. तर वळूया मॅच कडे. 86 धावांचं आव्हान असताना पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतंय. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 27. 27 धावा. दुसरं षटक गोलंदाज या ठिकाणी प्रणय. अनुपला फुलटा चेंडू खाली क्षेत्ररक्षक बिग हिट मारायचा प्रयत्न परंतु मोठी विकेट. अनुप बॅक टू द पवेलियन. इझी. प्रदीप चांगली बॉलिंग. प्रणयची या ठिकाणी ऑफ स्टंपच्या बाहेर आणखीन बाहेर जातोय. पंच मात्र या ठिकाणी वाईट घोषित करतात. एक अवांतर धाव मिळते. धावफलक पुढे सरकतोय. 28. गतीमध्ये परिवर्तन केले. पुन्हा एकदा दिशा मात्र खराब आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पुन्हा एकदा वाईट. एक एकेरी धाव संख्येनंतर धावसंख्या या ठिकाणी पोहोचते 29. ओहो, मोठा फटका खाली क्षेत्ररक्षक उडी मारली पण चेंडू झाला फरार. सीमा पार षटकार. पुन्हा एकदा प्रणयचा हा चेंडू. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर. खराब लाईन, खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. दबाव मात्र थोडासा आता मात्र पाहायला मिळतो या ठिकाणी. धावसंख्या या ठिकाणी 36. अजूनही 50 धावांची आवश्यकता. दुसरं षटक प्रगतीपथावर. खराब लाईन मात्र या ठिकाणी पकडलेली आपल्याला दिसते. चांगली बॅटिंग मात्र आपल्याला प्रणयच्या माध्यमातून पाहायला मिळाली परंतु खराब गोलंदाजी. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर. पुन्हा एकदा वाईट बॉल. पुन्हा एकदा एकेरी धाव. पुन्हा एकदा एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय. हो, समोर खेळलाय. लॉंग ऑफ वरून चेंडू जातो या ठिकाणी. षटकार येतोय बॅट मधून. प्रदीपच्या बॅट मधून दुसरा दमदार षटकार. ढिजी.
पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. बॅटची कडा घेतली. टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू मात्र या ठिकाणी जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी समाप्त होतोय. पुन्हा एकदा बॉलिंग लाईनवर प्रणयचा हा चेंडू प्रदीप साठी धाव घेण्याचा इरादा होता, मात्र पाहिलं विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू आहे. धाव मात्र पूर्ण होऊ शकत नाही. धोका पत्करला नाही. माघारी परतावं लागलं दोन्ही फलंदाजांना. या ठिकाणी निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी समाप्त होतोय. चांगली बॉलिंग या ठिकाणी कमबॅक करताना दिसतोय. दोन मोठे फटके मात्र या ठिकाणी या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. त्याच्यानंतर वारंवार स्वर टाकले जाणारे चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा ओ अफलातून षटकार बॅट मधून निघतोय प्रदीपच्या. पुन्हा एकदा थँक्यू डीजे. 12 बॉल 37 धावा. समोर आहे या ठिकाणी रुपेश, तगडा फलंदाज. बॅटिंगचा विचार केला रुपेशच्या, तर रुपेशच्या बॅट मधून दोन दमदार षटकार आलेत. गोलंदाज मात्र या ठिकाणी रामाचा चेंडू उडावलाय, जातोय सीमा पार. लॉंग लॉंग षटकार. मात्र 11 चेंडू शिल्लक. 31. पुन्हा एकदा मोठा फटका. पुन्हा एकदा जातोय सीमा पार, तडी पार षटकार. दोन षटकार ठोकल्यानंतर एक प्रकारचा हल्ला चढवला जातोय या ठिकाणी रामा यांच्या गोलंदाजीवर. दोन बॅक टू बॅक षटकार ठोकल्यानंतर रुपेश बॅटची कडा. इथे 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 चान्स, इथे मौका, पण हा मात्र या ठिकाणी झेल सोडला जातोय आणि झेल सोडलेला फलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळतोय रुपेश. पुन्हा एकदा जीवदान मिळालं. एक धावसंख्या या ठिकाणी मिळाली. 62 धावा धाव फलकावर 86 धावांचा पाठलाग करताना रामाचा हा चेंडू या ठिकाणी प्रदीप साठी ऑन साइडला विरकावून दिला जातोय. सीमा रेषा पार, दमदार षटकार. पुन्हाही 18 धावांची आवश्यकता. 68 धावा धाव फलकावर. प्रदीपच्या बॅट मधून येतोय काय पाहावं लागेल. बॅटला आदळलाय का नाही. निश्चितच या ठिकाणी वाईट डिक्लेअर केला जातोय. आता मात्र 17 धावांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा सॉरी 16 धावांची आवश्यकता असेल. 70 धावा धाव फलकावर पाहायला मिळतील. रुपेश पुन्हा एकदा डीप मध्ये स्क्वेअर लेगला संधी आहे रनआउटची. या ठिकाणी कुठला फलंदाज बाद होईल. नॉन स्ट्रायकर फेकू की स्ट्राईकवर लावू या अशा विचारात मात्र स्ट्राईकवर या ठिकाणी जाणारा फलंदाज बाद होतोय.
या ठिकाणी प्रदीप न्यू बॅटर ओमकार फटका मोठा आहे या ठिकाणी जाईल काय सीमा पार निश्चित षटकार डीजी अंतिम षटकामध्ये येऊन टेपलेला हा सामना 6 चेंडू शिल्लक 6 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता एक पुन्हा एकदा जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल मागच्या मॅचचा जर विचार केला तर शेवटच्या चेंडूवर 3 धावांची आवश्यकता होती षटकार ठोकला आणि तो विजय प्राप्त केला या ठिकाणी रोहित पुढे समोर आहे या ठिकाणी रुपेश उलटाच उडवला या ठिकाणी जातोय सीमा पार षटकार डीजी पुन्हा एकदा मोठा फटका